पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी गावठी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाने मोठी कार्यवाही केली आहे। पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील तब्बल 21 अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून बेकायदा दारू अड्ड्यावर धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी गावठी दारूमुळे झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी कार्यवाही केली आहे। या प्रकरणात बेकायदा दारू विक्रीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 8 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे। तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांनी विभागातील 13 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत। गेल्या 2 दिवसात हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील 13 जणांचा मृत्यू झाला असून काही जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडमध्ये आला असून बेकायदा दारू अड्ड्यांवर धडक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। मोहिमेदरम्यान सुमारे 600 लिटर मिथेनॉल मिश्रित घातक दारू जप्त करण्यात आली आहे।